नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे अमूली या मालिकेच्या नव्या भागात. आजचा भाग खूप खास आहे, कारण आज अमूलीच्या आयुष्यात एकाच दिवशी दोन मोठ्या गोष्टी घडणार आहेत. एका बाजूला तिचं लग्न ठरवण्यासाठी मुलाकडचे घरी आले आहेत आणि दुसऱ्या बाजूला तिच्या स्वप्नांची दारं ठोठवणारा एक महत्त्वाचा मेल तिची वाट बघत आहे. चला तर मग सुरू करूया आजचा अमोली भाग 3. हा आमचा मुलगा महेश. याचं MA हिस्ट्री झालेलं आहे, पण याला लहानपणापासून हे आर्मीचं फार वेड, म्हणून मग शेवटी तिथेच ट्राय केला. पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आणि आता मागच्याच महिन्यात त्याचं प्रमोशन झालं आहे. अमोलीला बघायला आलेल्या मुलाची त्याच्या वडिलांनी ओळख करून दिली. अहो, तुम्ही एवढी फॉर्मॅलिटी कशाला करता आहात? मी आधीच गिरीशला सगळं सांगितलं आहे. गिरीशरावांची मोठी बहीण म्हणजे अमोलीची आत्या महेशच्या वडिलांना म्हणाली. बरं, ताईंनी तुम्हाला तर आमच्याबद्दल सगळं सांगितलं असेल. तुमची मुलगी आम्हाला लग्नातच आवडली होती आणि आम्हाला तसं बघितलं तर अजून महेशच्या लग्नाची घाईसुद्धा करायची नव्हती. पण काय करणार, त्याला 3 महिन्याने गुरु लागणार आहे आणि त्याआधी त्याला सुट्टीही मिळणार नाही. आता सुट्टीचे त्याचे तसेही 10 दिवस राहिले, म्हणून आम्हाला घाई करावी लागते आहे. नाहीतर आम्हीसुद्धा सगळं आरामातच करण्याच्या विचारात होतो. महेशची आई अमोलीच्या आईकडे तर कधी तिच्या बाबांकडे बघत म्हणाली, गिरीश, जरा आपल्या अमूला बोलवतो का? अमोलीच्या आत्या म्हणाल्या तसं गिरीशरावांनी वसुंधराबाईंकडे बघत त्यांना खुणावलं. तसं त्या लगेच किचनकडे गेल्या. बसलेल्या सगळ्यांच्या नजरा आता किचनच्या दरवाजावर होत्या. अमोली एक छान काठपदराची प्लेन साडी घालून, हातात चहाचा ट्रे घेऊन, मान खाली घालून हळूहळू पावलं टाकत बसलेल्या सर्वांजवळ येऊ लागली. तिची येण्याची चाहूल लागली तसं महेशने हळूच मान वर करून तिच्याकडे बघितलं. एकदम छान असं सोज्वळ सौंदर्याची खाण जणू त्याच्याजवळ चालत येत होती. त्याला असा भास झाला आणि आता लवकर हे सौंदर्य आपलं असेल यावर त्याला गर्वही झाला. तिचं मात्र कोणाकडे लक्ष नव्हतं. ती तिच्याच विचारात येऊन तिच्या बाबांशेजारी उभी राहिली. अमू, पाहुण्यांना चहा दे. तिच्या आत्याचा आवाज कानावर पडला तसं तिने तिच्या बाबांकडे बघितलं, तर त्यांनीसुद्धा तिला नजरेने चहा देण्यास खुणावले. अमोलीने एक एक करून बसलेल्या सर्वांना चहा दिला. चहा देता देता ती महेश समोर आली, पण तिने एकदाही मान वर करून त्याच्याकडे बघितलं नाही. आम्ही तर तुम्हाला पहिलेही सांगितलं आहे की आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे, पण आताची पिढी वेगळी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर तुमची काही हरकत नसेल तर आपण महेश आणि अमोलीला थोडं एकांतात. महेशचे वडील चहापाणी झाल्यावर गिरीशरावांना म्हणाले, हो हो, का नाही. छोटी, अमूसोबत महेशरावांना आपल्या गच्चीवर घेऊन जा. त्यांनी सुद्धा त्यांच्या लहान मुलीवर अमूसोबत जाण्याची जबाबदारी सोपवली. तसं छोटी आणि अमू पायऱ्यांच्या दिशेने चालू लागले. त्यांच्या मागोमाग महेशही निघाला. हाय, मी महेश. आर्मीत जॉबला आहे. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही असं बघून महेशच पुढाकार घेत अमोलीला म्हणाला, मी अमोली. माझं नुकतंच BTech झालं आहे. ती सुद्धा चेहऱ्यावर एक खोटी खोटी स्माईल देत त्याला म्हणाली, अरे वा, चांगलं आहे मग. तसंही मुलींनी खूप शिकावं याच मताचा आहे मी, तो म्हणाला. तसं तिच्या मनात एक आशेची नवी पालवी फुटली. आणि नोकरीबद्दल काय विचार आहे तुमचा? म्हणजे मुलींनी नोकरी करावी की नाही? तसं तर मला वाटतं की मुलींना नोकरी करण्याची काहीच गरज नाही. नवरा जे कमवतो ते त्यांच्याचसाठी तर आहे. पण तुला जर नोकरी करायची असेल तर तसं माझं काही म्हणणं नाही. पण मला फक्त एवढंच वाटतं की, तो बोलता बोलता थांबला. तसं ती आशेने त्याच्याकडे बघू लागली. तसं म्हणजे हे बघ,
तुला माहीत आहे माझा जॉब कसा आहे तो. मी 6 महिने तिथे कॅम्पमध्ये किंवा बॉर्डरवर असतो. त्यानंतर मला 15 दिवस ते 1 महिन्याची सुट्टी मंजूर होते. पण त्यात जर माझी बायको नोकरी करणारी असली तर मी घरी आल्यावर तिला तर नोकरीवरच जावं लागेल. अशाने आम्हाला एकमेकांसाठी वेळ तरी मिळेल का? परत मी तिकडे असल्यावर इथे माझ्या आईवडिलांची जबाबदारी पण माझ्या बायकोवरच असणार. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या बायकोने जॉब करण्यापेक्षा घराकडे लक्ष द्यावं. त्याने त्याचं मत स्पष्टपणे मांडलं. तशी तिची उरलीसुरली आशाही संपली. तेवढ्यात छोटीने त्या दोघांना खाली बोलवल्याचे सांगितले. तसे ते खाली उतरून आले. मग काय गिरीशराव, जर तुम्हाला मान्य असेल तर आमची आजच साखरपुडा करण्याची इच्छा होती. ते दोघेही खाली आले तसं अमोली तिच्या आईसोबत किचनकडे निघून गेली. मग महेशचे बाबा तिच्या वडिलांना म्हणाले, बघ गिरीश, मी तर तुला म्हणजे महेशरावांच्या नोकरीची पूर्ण कल्पना दिली आहे. तरी पण तू हवं तर एकदा अमोलीसोबत बोलून घे. अमोलीची आत्या गिरीशरावांना म्हणाली, नाही, मला माहीत आहे अमोली काही माझ्या शब्दाबाहेर नाही आणि मला हे स्थळ पसंत आहे. त्यामुळे आपण पाहुण्यांच्या मताप्रमाणे आजच साखरपुडा उरकून घेऊ. तिच्या वडिलांनी तिचं मतही न विचारता आलेल्या स्थळाला होकार दिला. तसे पाहुणे पूर्ण साखरपुड्याच्या तयारीनेच आलेले होते. त्यामुळे लगेच ब्राह्मणाला बोलवून साखरपुड्याच्या विधीची तयारी करण्यात आली. अमोलीला मुलाकडच्यांनी पाटावर बसवून साडीचोळीची ओटी दिली. तशी अमोली साडी बदलण्यासाठी रूममध्ये आली तेव्हा तिची बहीण मोबाईल स्क्रोल करत बसली होती. अमोलीने तिच्याकडे एक नजर टाकून साडी बदलवायला घेतली. तिची साडी बदलवून झाली तसं तिने आरशात स्वतःला खिन्न नजरेने बघितलं. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मेसेज टोन वाचली. सब्जेक्ट: इंटरव्ह्यू इन्व्हिटेशन. ज्युनियर नेटवर्क सिक्युरिटी एक्सपर्ट. अमोली सोनवणे, ओमेगा कॉर्पोरेशन. मिस अमोली सोनवणे, आम्हाला आनंद होत आहे की तुमची ओमेगा कॉर्पोरेशनमध्ये ज्युनियर नेटवर्क सिक्युरिटी एक्सपर्ट या पदासाठी निवड झाली आहे. यासाठी आम्ही तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी आमंत्रित करत आहोत. इंटरव्ह्यू खालील दिवशी घेण्यात येणार आहे. या इंटरव्ह्यू दरम्यान आमच्या टीमसोबत तुमचं डिस्कशन होईल. तुमचे क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि स्किल याबाबत आम्हाला अधिक जाणून घ्यायचे आहे. कृपया खालील डॉक्युमेंट सोबत आणावे. तुमचा CV, एज्युकेशन सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जर असेल तर, प्रूफ ऑफ आयडेंटिटी, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन एक्सेट्रा. इंटरव्ह्यू दरम्यान आम्ही तुम्हाला आमच्या कंपनी पॉलिसीज, वर्क कल्चर आणि तुमचा फ्युचर रोलबद्दल माहिती देऊ. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया खालील माध्यमातून संपर्क साधावा. थँक्यू. ओमेगा कॉर्पोरेशन. मॅसेज उपर करून पाहताच तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न तिच्यासमोर अलगद हात पुढे करत उभं होतं. पण मग तिने नजरेतून घरातल्यांचा आनंद पाहिला, त्यांच्या अपेक्षा, त्यांचा विश्वास, त्यांचं समाधान. आता प्रश्न फक्त एवढाच, जेव्हा तिच्या स्वप्नाचं दार शेवटी तिच्यासाठी उघडं झालं आहे तेव्हा अमोली स्वतःचा आवाज ऐकेल का, की आपल्या प्रियजनांच्या आनंदासाठी ती पुन्हा एकदा स्वतःला शांत करून बसेल. जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अजून भाग चुकवू नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रत्येक कमेंट मला लिहायला खूप मोटिवेशन देतो. धन्यवाद. भेटूया पुढील भागात.